श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सकाळीच पूजा वगैरे झालेली आहे आणि आज पौर्णिमा आहे, त्यामुळे थोडंसं पूजेला वेळ लागतो आणि तब्बल 1 तास लागलेला आहे पूजेला मला. कारण की देवघर साफ केलं आणि देवघरामधील सगळ्या देवींना मळवट भरलं आणि रेणुका देवीचा फोटोसुद्धा असा खाली पाटावर मांडून छान अशी पूजा मांडलेली आहे. आणि आपल्या किचन गार्डनला छान गुलाबाचे फुलं आलेले आहेत. 2-4 आलेले होते, तरी एक तोडून मी देवीला अर्पण केलेलं आहे देवीच्या डोक्यावरती. आणि हे जे मूर्त्या छोट्या छोट्या आहेत ना, त्यांनासुद्धा मळवट भरलं. आता दर पौर्णिमेला असा हे फोटो देवघरावर असतो. आपल्या इकडं थोडंसं जागेचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं पूजा मांडीत असते मी. तर मग आज म्हणलं चला खालीच घेऊया, कारण की ओटी वगैरे भरता येते, नैवेद्य दाखवता येतो, त्यामुळं मी खाली पूजा मांडली. आणि त्यानंतर बघा देवघराची पूजा, छोटे छोटे पारिजातकाची फुलंसुद्धा आणलेली आहे. आज आपल्या देवांची पूजा आणि देवीची पूजा कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. मला तर अशी पूजा केली ना, मन अगदी प्रसन्न होतं आणि घरात पण खूप छान अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की कुलदेवतेचं आधी केलं पाहिजे. माहूरगडाची रेणुका माता आमचं कुलदैवत आहे, त्यामुळं कुलदेवतेचं पौर्णिमा असते आणि मंगळवार असतो. त्याप्रमाणे मी 11 पौर्णिमेचा संकल्प केलेला आहे. 11 पौर्णिमा सुवासिनी जेवू घालायची आहे असे म्हणतात. आपल्या घराच्या समृद्धीसाठी, घराच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी देवीच्या मंगळवार म्हणजे पौर्णिमा केल्या पाहिजे. त्यामुळं मी असे उपाय पण सांगत असते व्हिडिओमध्ये, आणि जे काही उपाय मी फॉलो करते ना, तेच उपाय तुमच्यासोबत शेअर करते. तर हा उपाय मी अगोदरच शेअर केलेला आहे, त्यामुळं मी पण फॉलो करीत आहे, त्यामुळं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता कसं असतं बघा, आपल्या कुलदैवत जे असतं ना, आपल्या कुलाचं देव असतो, म्हणजे पिढ्यानपिढीचा देवता असतो. त्यामुळं आपल्याला सर्वप्रथम कुलदेवतेला भजणं लागतं. तुम्ही कोणत्याही देवतेची आराधना करा, श्रद्धा असू द्या, तुम्ही ते नंतर करा, सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचं करा. कारण की कुलदेवता आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिवाराचं रक्षण करते आणि आपल्यावर कोणतंही संकट येऊ देत नाही. जरी संकट येत असेल तर बाहेरच्या बाहेर काढून देते. त्यामुळं आपल्याला कुलदेवतेचं हे सर्वप्रथम करावं लागतं. तर मग स्वयंपाक वगैरे झाला, देवीची ओटी भरली, देवीची आरती केली, देवीचा नैवेद्य दाखवला. अगोदर खिरीचा नैवेद्य दाखवला, त्यानंतर गाजराचा हलवा दाखवला आणि पूर्ण ताट भरून देवघराच्या समोर पण ठेवलेलं आहे. तर असे म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी दुधाची तांदळाची खीर केलेलं खूप शुभ असतं. माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि देवीला पण प्रिय आहे. त्यामुळे देवीसुद्धा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. त्यामुळे घरामध्ये हे तांदळाची खीर बनवलीच पाहिजे. आता सांगते मी. ओटी भरली, आरती केली आणि बांगड्या ठेवत होते, तर देवीच्या डोक्यावर जे फूल होतं ना, लगेचच ओटी भरली की त्या ओटीच्या तिथं ते देवीचं फूल पडलेलं आहे. तर बघा, 3च पौर्णिमा झाल्या, माझ्या 3 पौर्णिमा झाल्या जेवू घालते आणि देवीनं लगेचच आशीर्वाद दिला. म्हणजे आपली जी पूजा आराधना आपण सेवा करतो ती देवापर्यंत पोचली जाते. त्यानंतर मग सुवासिनी जेवायला आली, सुवासिनीला जेवायला घातलं आणि गोडामध्ये बनवलेला होता गाजराचा हलवा. मग त्यांना, त्या ताईला बोलत बोलत मी तांबूळ पण केला. घरीच आपल्या नागवेलीचं झाड आहे, वेल आहे आणि कलकत्ता पानाचा आहे. खरंच सांगते, तांबूळ इतका भारी झालेला होता ना, खूप भारी. आणि रेणुका देवीला तांबूळ फार आवडतो, कारण रेणुका देवीच्या प्रसादात तांबूळ हे फिक्स असतं. त्यामुळं तांबूळ रेणुका देवीला खूप आवडतो. कोणताही नैवेद्य दाखवून झाल्यावर रेणुका मातेला तांबूळ दाखवला आणि तांबूळ खाऊ पण घातला. आम्ही सगळ्यांनी सुद्धा खाल्ला आणि त्या ताई म्हणल्या खूप छान झालेला आहे. मग त्यांच्यासोबतसुद्धा मुलांना प्रसाद म्हणून दिला. तर हे असं होतं माझं पौर्णिमेचं रुटीन. आणि पौर्णिमेच्या दिवशी असं मी जेवायला घालते सुवासिनीला, वेगवेगळं जेवायला. आणि असं नाही की सुवासिनी म्हणजे कोणीही असो, मग आपल्या जवळची असो, लांबची असो, तिचा आदर सत्कार हा केलाच पाहिजे. जर ती त्या दिवशी एक स्त्री नसून तर ती देवीच्या रूपात आपल्या घरात आलेली लक्ष्मीच असते, रेणुका देवीच असते.
मग तिचे पाय धुवायचे, तिची अगोदर पूजा करायची, नंतर तिला रांगोळी काढून जेवायला वाढायचं आणि जेवून झाल्याच्या नंतर तिची खणा नारळाने ओटी भरायची. तर सगळं झालं. मला 3 वाजले जेवायला आणि मग मी थोडासा आराम केला. मग तिने सांजेचा दिवा वगैरे लावला, घरात देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली, घंटानाद केला आणि बाहेर तुळशीला दिवा लावत होते तर दरवाज्यात हे रामफळ ठेवलेलं होतं. तर मी विचार केला, बाबा रामफळ हे कोणी ठेवलेलं आहे? मी बाहेर दिवा घ्यायला आले तेव्हा तर नव्हतं आणि आता कसं काय आलं? मग मला लक्षात आलं, शेजारच्या ताईनं ठेवलेलं आहे. त्यांना माहिती आहे मला खूप आवडतं म्हणून त्यांनी पाडाचं आणून ठेवलं. मग मी लगेचच देवासमोर आणून ठेवलं, देवीच्या समोर. सर्वप्रथम रामफळ म्हणजे रामनवमीलाच खाल्लं जातं, त्यामुळं अगोदर देवाला दाखवलं आणि त्यानंतर आम्ही खाल्लं. खूप म्हणलं तर खूप गोड रामफळ आहे आणि खूप खायला टेस्टी आहे. चला तर मग हे छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा. श्री स्वामी